सगळ्यांना व्हाईट स्क्रीन दिसते का? सगळ्यांना व्हाईट स्क्रीन दिसते का? येस. सो भरपूर उपस्थिती आहे, त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार. 33 जण, वा काय उपस्थिती आहे. हा आहे की नाही? जरा ग्रुपवर हे टाकतो, क्वेश्चन रूल लिहून घ्या तोपर्यंत. क्वेश्चन रूल लिहा. ओके, आता बघूया आपण क्वेश्चन रूल मध्ये मेजर काय विषय सांगा बरं. हा, पहिलं काय आपण लिहितो, यू अपॉन व्ही वाला लिहितो, बरोबर आहे का? हे बघा, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही, काल सांगितलं होतं पहिल्यांदा हे घेणार, व्ही डी यू बाय डी एक्स मायनस यू डी व्ही बाय डी एक्स अपॉन व्ही स्क्वेअर, बरोबर आहे का? कळतंय का? आता मग आता ह्याचं काय होईल, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स अपॉन ए रेस टू एक्स. उत्तर सांगा, चला उत्तर सांगा, तुम्ही करा आणि उत्तर सांगा. बोला पुरोहो, बोला पुरोहो, काय येणार उत्तर? झालं का सोडवून? फॉर्म्युला वापरला का सगळ्यांनी? फॉर्म्युला वापरला का सगळ्यांनी? बघा कसं होणार, ए रेस टू एक्स व्ही डी यू बाय डी एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ, स्टेप ही लिहित जा मध्ये, साईनचे घोळ होणार नाहीत, म्हणजे मायनस लॉग एक्स टू द बेस ई डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स, बरोबर आहे का? अपॉन ए रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. So a raised to x into 1 upon x minus log x to the base e into a raised to x log a upon a raised to x into a raised to x. मी मुद्दामून खालचा असं लिहिलंय, वरन कॉमन काढून कॅन्सल होईल, म्हणजे 1 upon x minus log a into log x to the base e अपॉन ए रेस टू एक्स. एक ए रेस टू एक्स राहीलच, मग आता हा एक्स एलसीएम होऊन पलीकडे जाईल, 1 मायनस लॉग ए इंटू एक्स लॉग एक्स टू द बेस ई, ठीक आहे, अपॉन ए रेस टू एक्स. ठीक आहे, दिस इज युअर फायनल आन्सर. चला लिहून घ्या, आलं नसेल तर लिहून घ्या, आलं असेल तर गरज नाही लिहायची. करेक्ट. हा काय एक्स लिहिल, खाली एक्स राहिला नाही का, सॉरी एक्स इंटू एलसीएम काढल्यावर खाली पण एक्स येईल. फॉर्म्युले केले का सगळ्यांनी? येस, सगळ्यांनी फॉर्म्युले केले असतील तर कॉम्पोजिट रूल शिकण्यात तुम्हाला मतलब आहे. आणि आज जे बसले नाही ते संपले सगळे, त्यांचा M2 बुडला असं समजून जायचं सगळ्यांनी. आणि याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही, कुठेही अतिशयोक्ती नाही. बघा, हेडिंग द्या, चेन और कंपोजिट रूल.
सगळ्यांनी हेडिंग दिलं का? आता मी कुठल्या ह्याच्यावर घेणार आहे फॉर्म्युला आणि हा कधी वापरायचा, तर रिझन असं आहे, फंक्शन इनटू फंक्शन किंवा फंक्शन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स, एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन आहे तर ह्याचा वापर केला जातो. म्हणजे काय, एका फंक्शन मध्ये दुसरं फंक्शन प्रेझेंट आहे त्या केसमध्ये याचा उपयोग होतो. आता मी पहिले ह्याच्या बेसवरची गणित घेतोय, एक्स रेस टू एन, एन एक्स रेस टू एन मायनस वन. लक्ष द्या सगळ्यांनी, पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. तुमचे फॉर्म्युले पाठ नसतील तर मी काहीही करू शकत नाही. कळलंय का? सर्वस्वी तुमचा निर्णय, करायचं का नाही तुम्ही ठरवा. ठीक आहे, झेपलंय? कळलंय कशावरचे फॉर्म्युला, कशावर, ह्या फॉर्म्युल्यावरची गणित आहे, म्हणजे याच्याशी बघायचंय. आता बघा, पहिलं गणित y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 3 रेस टू 5. आता असं का वापरायचं ते सांगतो. इथे एक पॉलिनॉमियल आहे बघा, हे जर तुम्ही एक्सपांड करत बसलात तर किती वेळ जाईल? बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा, आता नीट लक्ष द्या. हे जे आतलं आहे, मी कलर बदलतो, ब्रॅकेट मधलं आहे, त्याला जर मी समथिंग एक व्हेरिएबल अज्युम केलं तर हा एक्स रेस टू एन फॉर्म मध्ये येईल का नाही येणार? येईल नक्की. सगळे सगळे जागे राहा, अतिशय महत्वाचं आहे हे. इशिता कदम, मधुरा कुलकर्णी, मानसी, मला सगळ्यांकडनं उत्तर हवंय आणि सगळे ऍक्टिव्ह व्हा पहिले. सो बघा, लेट लिहू नका कुणीही गणित. u इज इक्वल टू, आता इथे कायमच u अज्युम करायचा, एक्स स्क्वेअर मायनस 3. लक्ष द्या. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी परत सांगतो, लिहून घ्यायचं नाहीये आता, इकडे फक्त स्क्रीन कडे बघा. इज इक्वल टू 2x, कारण 3 ची तर डेरिव्हेटिव्ह 0 येईल. हे कळलंय का सगळ्यांना सांगा, इथपर्यंत कळलंय का सगळ्यांना सांगा. ज्याला कळलं नसेल त्यांनी रेज युअर हँड वर क्लिक करा, खाली असतं बघा चॅट बॉक्सच्या तिथे रेज युअर हँड. ओके, बघा, मग जर तसं असेल तर मला एका प्रश्न हे बघा, देअरफॉर y इज इक्वल टू u रेस टू 5. इथपर्यंत कळलं? ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू u, कारण माझं डिफरन्शिएबल व्हेरिएबल कोणतं आहे? u आहे, म्हणून इथे u. आता तुम्हाला कळेल की हे का लिहायचं असतं. इथे डिफरन्शिएबल व्हेरिएबल काय? x आहे, म्हणून मी विथ रिस्पेक्ट टू x लिहिला. इथं डिफरन्शिएबल व्हेरिएबल काय? u आहे, म्हणून मी u लिहिला. तुम्हाला 11वी मध्ये मी असं सांगितलं होतं, एक मिनिट लिहू नका, तुम्हाला 11वी मध्ये असं सांगितलं होतं मी, कोणती कोणती डिफरन्शिएबल व्हेरिएबल आहेत तुम्हाला आठवत आहे का काही? एस, यू, नंतर टी, व्ही, डब्ल्यू, बरोबर आहे का, एक्स, वाय आणि झेड. बरोबर आहे का, आणि थीटा. येस, शिकवलंय का? हे शिकवलंय. हे का सांगितलं होतं आठवतंय? एस फॉर डिस्प्लेसमेंट, U for initial velocity, T is time, time is always changing, V is final velocity, W is omega, X regular variable, Y also, Z also, theta is angular काय displacement, angular displacement. So d theta upon dt काय येतं रे याचा आन्सर?
डी थिटा अपॉन डी टी. पळून गेलेले मॅथ्स मधनं पळून गेलेले सर्व मुलांनी सांगा. अरे डी ओमेगा नाही, फक्त ओमेगा ना. हा, ओमेगा करेक्ट आहे का? आणि डी ओमेगा बाय डी टी काय असतं? अल्फा. करेक्ट आहे का? हे काय झालं? अँग्युलर ऍक्सिलरेशन. हे काय झालं? अँग्युलर वेलॉसिटी. हे काय झालं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मी तुम्हाला फिजिक्स नाही शिकवते, पण त्याचा बेस मॅथ्स आहे. जर तुम्हाला हेच येत नसेल तर तुम्ही काहीही फिजिक्स मध्ये करू शकत नाही. आणि अभ्यास नको म्हणून कंटाळून पळालेली सगळी असतात पीसीबीला. मी आतापर्यंत 100 केसेस मध्ये 90 केसेस अशाच असतात. अभ्यास नको म्हणून तिकडे पळून गेलेले असतात. मग डॉक्टर व्हायचे. अरे कसलं डॉक्टर? ओके, सो बघा, dy बाय du इज इक्वल टू 5 u रेस टू 4. बरोबर आहे ना? कारण फॉर्म्युला कुठला वापरणार बघा. फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजे डी बाय डी यू इज इक्वल टू, मी मुद्दामून दाखवण्यासाठी असं केलंय, यू रेस टू 5. बरोबर आहे का? सो 5 यू रेस टू 5 मायनस 1, सो दॅट इज 5 यू रेस टू 4. बरोबर कळतंय? समजतंय? ग्रेट. आता लिहायचं कसं? व्हॉट इज चेन रूल? सगळं लिहिणार आहात तुम्ही. व्हॉट इज चेन रूल किंवा कॉम्पोजिट रूल? चेन रूल इज सेइंग दॅट दिस इज द स्टेटमेंट dy by dx is equal to dy by du into du by dx. पहिल्या रेशोचा डिनॉमिनेटर दुसऱ्या रेशोचा न्यूमरेटर सेम असले पाहिजे. अजून आहे बरंच आहे याच्यात. सगळ्यांना गणित कळलंय का? मग मी आता इथे dy by du ची व्हॅल्यू लिहितो, 5 u रेस टू 4 इंटू du by dx is 2x. करेक्ट. आता आणखीन एक महत्वाचं फायनल आन्सर करतोय, 10x. यू ची ओरिजिनल व्हॅल्यू टाकून द्यायची, मग सगळ्यात शेवट टाकायची. हे लक्षात ठेवा, स्वतःची अक्कल चालवू नका. सगळ्यात शेवट टाकायची. सो dy by dx is equal to, this is my final answer. This is my final answer. कळलंय? अदरवाईज हे जर ऍडिशन फॉर्मने करायचं झालं असतं तर ऍडिशन रूलने, तर आपल्याला पहिले एक्सपांड करावं लागलं असतं. बरोबर आहे का? मग इंडिव्हिज्युअल डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागली असती. एम आय राईट? आणि त्याच्यात खूप वेळ गेला असता. सो चेन रूल इज मोर कम्फर्टेबल और इझी. नाही अरे, प्रत्येक गणितात सांगणार आहे, टेन्शन नको घे. हे पहिलंच गणित आहे, त्याचं लॉजिक प्रत्येक गणितात सांगणार आहे. डोंट वरी. जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत. एकदा तुम्हाला यायला लागलं की मग मी सांगणार बंद करणार. चला पटकन लिहून घ्या, कळलं असेल तर पटापट लिहून घ्या. येस.
झालंय का सगळ्यांचं लिहून? एकदा गणित वाचा, काय काय केलंय बघा. एकदा गणित वाचा, काय काय केलंय बघा. म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आपण काय शिकलो, आणि क्वेरी विचारायच्या असतील गणिता रिलेटेड तर तुम्हाला काय विचारायचंय किंवा काय हे करायचंय. ठीक आहे, राईट साईड चालूच आहे की. सगळ्यांना कळलं असेल तर झेडएनसी करा, आत्ता झेडएनसी करा. गणित तर कळतील तुम्हाला. सगळं लिहिलंय का स्क्रीनवर? जेवढं होतं तेवढं सगळं लिहिलंय का पोरांनो? स्क्रीनवर जेवढं सगळं होतं तेवढं लिहिलंय का तुम्ही? ओके, चलो पुढे जाऊया आपण. ओके, नेक्स्ट बघा, y इज इक्वल टू रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता मला माहिती असलेला फॉर्म्युला काय? रूट एक्स, आणि त्याचा फॉर्म्युला काय? 2 रूट एक्स. आता या एक्सच्या बदल्यात कोण आलाय तिथे? एक पॉलिनॉमियल आली. बघा बरं, पॉलिनॉमियल आली. येस सर नो, उत्तर सांगा. पॉलिनॉमियल आली. सो मी इथे याच्यामुळे कॉम्पोजिट झालं का नाही? कळलं का कशामुळे कॉम्पोजिट झालं? हा, कशामुळे कॉम्पोजिट झालं कळलं का? या एक्सच्या बदल्यात पॉलिनॉमियल आली. सो आय विल राईट, पण याच्यासाठीच फॉर्म्युले पाठ पाहिजे तर तुम्हाला कोण कशात आला हे कळणार आहे. लेट u इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वेअर, डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इन शॉर्ट, आदित्य तुझा जो प्रश्न होता एकदा रिपीट करा आणि त्याचं लॉजिक सांगा. त्याचं लॉजिक असं आहे की composite function has to be converted into realistic or original function. That is why see here, now it is been converted to original function. Yes, it is root u x and this is root u, both are similar, so now it is in original form. सूर्या भोसले कळलंय का? तन्वी, इशिता, ओजस, ओमोळ, रमा, with respect to u, this is very important chapter guys. So dy by du 1 upon 2 root u. Am I right? Got it? So by chain rule, dy by dx is equal to dy by du into du by dx. रमा आहे का? रमा into 2x, 2 कॅन्सल झाला. सो x अपॉन रूट u म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि dy बाय dx. बघा, आता आदित्य कळलं का तुम्हाला? आता आदित्य कळलंय का तुम्हाला? येस, मी म्हणलं ना थोडं थांब, कळतं बरोबर सगळं. सुखदा झेपतंय का नाही? नक्की कळतंय का सुखदा? इंटरेस्ट घेऊन केलंस तर आणखीन मग छान मजा येईल. श्रीराम, श्रेयस, जरूर. हा, आदित्य माने, काही डाऊट असेल तर आत्ताच विचारून घ्या. काही डाऊट असेल तर आत्ताच विचारून घ्या. झालं? तुम्हाला हे फिजिक्स मध्ये पदोपदी लागणार आहे का हा फॉर्म. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला हा चॅप्टर आला डिफरन्सिएशन, तर पुढचा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जमणार आहे. आणि हे दोघं जमले तरच तुम्हाला इंटिग्रेशन येणार आहे. इंटिग्रेशन इज अ मोस्ट डिफिकल्ट चॅप्टर इन M2. आणि इंटिग्रेशन आलं तर डेफिनेट इंटिग्रेशन येईल, आणि डेफिनेट इंटिग्रेशन आलं तरच ऍप्लिकेशन येईल. आणि हे सगळं आलं तर डिफरन्शियल इक्वेशन येईल. म्हणजे डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन दोन्ही आलं तरच तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन येईल. अदरवाईज एकही गणित येणार नाही. मी परत परत सांगतो की M2 ला अभ्यास रोजच्या रोज केला पाहिजे. आणि हे जे आज दांड्या मारणारे बहादर आहेत ना सगळे,
त्यांना उद्या कळणार आहे. आणि मी परत काय एंटरटेन कोणालाच करणार नाही. तू करू नको, तुझा प्रश्न आहे मित्रा, माझा काही संबंध नाही. तू काय माझ्यामुळे सुट्टी मारलेली नाहीये. झोप उघडली नाही की सुट्टी होते, हे मला पटलेलं. आणि मग आजारी आहे, बरं वाटत नव्हतं. आणि आई वडीलही सांगतात की तिला ना जरा बरं वाटत नव्हतं. अरे 3/2 कशाला यू अझ्युम कराल सांगा. यू कशाला तुम्ही अझ्युम कराल ते सांगा मला. पॉलिनॉमियलला यू अझ्युम करू, करेक्ट आहे. मग करा माझ्या बरोबर. लेट यू इज इक्वल टू 4x² - 5x + 7. बरोबर आहे. Therefore differentiating with respect to x, so du by dx is equal to 8x - 5. बरोबर. And now y is equal to u raised to 3/2. Differentiating with respect to u, so dy by du is equal to 3/2 u raised to 3/2 minus 1. पुढचा. So now 3/2 u raised to half, so 3/2 root u अगोदरच लिहून टाकतो. Therefore dy by dx is equal to dy by du into du by dx. So 3/2 root u into du by dx is 8x minus 5. So now answer will be 3 into 8x minus 5 root of 4x square minus 5x plus 7 upon 2. Any doubt about this? Any doubt about this? नो डाऊट. सूर्याचं इमिजिएट आलं याचा अर्थ खरंच तिला काही डाऊट नाही. परफेक्ट कळलंय सगळ्यांना, काही कुणालाच काही राहिलेलं नाही, अडलेलं नाहीये. ओके ओके. आता आणखीन एक हे करणार आहे मी, बघूया. गणित लिहून झालं असेल तर झेडएनसी, मग आपण पुढे जाऊया. Now see, y is equal to 1 upon root of 5x square minus 3x plus 1. ठीक आहे. तुम्ही करायचंय बघा, काय जमतंय त्या पद्धतीने करा, मला काही प्रॉब्लेम नाही. बघूया तुम्ही फॉर्म्युले खरंच केलेत का. ही तुमची परीक्षा आहे. तुम्हाला पूर्ण 5 मिनिटं देतो. शोधा कुठला फॉर्म्युला वापरता येईल, काय करायचंय सगळं शोधा. बघूया जमतंय का. रुचा ट्राय कर आणि मला सांग. बोला. कनक जमतंय का. आणि जर जमलं नाही तर स्पष्ट लिहा की नाही जमत, ते कळलंच नाही काय करायचं. पण ट्राय तर करा पहिले. गौरव साळुंके, उत्तर सांगशील ना तू. उत्तर सांगशील तू.
बोला लवकर. ठीक आहे, तुमचं होतंय तोपर्यंत मी आहे, मी पाणी पिऊन येतो. गणित तुम्हाला प्रामाणिकपणे सांगा, जमलं का नाही जमलं? हा, नसेल जमलं हरकत नाही, मी सांगतो तुम्हाला, पण जमलंय का नाही सांगा मला. येस, वाटवे उत्तर सांग ना. उत्तर सांग, तुझ्या उत्तरावरच सांगतो मी करेक्ट आहे का नाहीये. मग मी तुम्हाला शॉर्टकट पण शिकवणार आहे, पण जरा गणित झाल्यावर. ओके, ठीक आहे. आणि ज्यांना आलं नाही त्यांनी सांगा. मल्हार, तुझं काय आन्सर आलं? खाडीलकर, तुझं काय आलं? रुचा, काय झालं? बाकीचे काय शांत बसलेत? हा, ओके. मी आता लिहितो डी बाय डी एक्स ऑफ 1/x⁻n इज इक्वल टू, ओके, चेक करूया आपण, हा, -n/x⁻n+1. सो y इज इक्वल टू 1/, अरे हो 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 कनक, 2 मिनिटं, आता उत्तर लिहू नका. -3x+1 raised to 1/2. Let u is equal to 5x² minus 3x+1. Differentiating with respect to x. So du by dx is equal to 10x minus 3. 10x minus 3 तुमची टर्म आली असेल, करेक्ट आहे. सो y is equal to 1/u raised to half. ठीक आहे, करेक्ट आहे वरद गोसावी तुझं. पण मी कंप्लीट करून दाखवते, तुम्ही रेस टू मायनस हाफ करून केलेला असणार आहे असा माझा अंदाज आहे. आय डोंट नो तुम्ही काय केलंय. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू यू, सो dy बाय du मी सोपं करतोय, -1/2 अपॉन
u raised to 1 by 2 plus 1. अरे चा. So minus 1 upon 2 u raised to 3 by 2. आर्यदोषी कुठपर्यंत आलास तू? काय रे? So dy by dx is equal to dy by du into du by dx. बरोबर का? So 1 upon minus 1 upon 2 u raised to 3 by 2 into 10x minus 3. So my final answer 3 minus 10x upon 2 आणि ब्रॅकेट मध्ये 5x स्क्वेअर मायनस 3x प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3 बाय 2. करेक्ट. हे ज्यांचं उत्तर आलंय ते सगळे बरोबर आहेत. रुचा जमलं का नाही जमलं आणि स्पष्ट सांगायचं की जमलं की नाही जमलं, काय झालं. चला पटकन सांगा. झालंय का? झेडएनसी करा बाकीच्यांनी. चला पटपट पटपट झेडएनसी करा ज्यांना जमलंय त्यांना. भार्गव इन्व्हॉल्वमेंट 0 आहे बरं का. आन्सर्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट 0 आहे. ठीक आहे, लिहून घ्या. आता समोर आहे तुमच्या. लिहून झालं असेल तर झेडएनसी रुचा. त्यामुळे प्रॉपर जर फॉर्म्युला तुमचा पाठ असेल तुम्हाला वापरायचं बरोबर कळेल. बरं, आता 3 गणित तुम्हाला देतोय. तिन्हीच्या तिन्ही तुम्ही करायचे. मी कोणतीही मदत करणार नाही. मी डायरेक्ट आन्सर सांगणार. 1 श्रेयस जमलं का नाही जमलं? बोला. चला, युअर टाइम स्टार्ट्स नाउ.
हा एन आहे, एन. चला पटपट आवरा. आदित्य वाटवेने करेक्ट सांगितलेलं आहे. पहिल्याचा आन्सर आहे डीवाय बाय डीएक्स मायनस एक्स अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट आहे. एक मिनिट, आता मी विचारतो त्यांनीच उत्तर द्या. येस. हा, विचारतो त्याने. मल्हार, मला दुसऱ्याचं उत्तर सांग. मल्हार नाहीये, सोडून दिला. ओके. आर्यन दाभाडे उत्तर सांग. आर्यन चकपाळ उत्तर सांग दुसऱ्याचं. ठीक आहे, दिलं सोडून. तुम्ही तुमचं बघा. आयुष घोष, आयुष घोष, आयुष घोष. नाही आलं म्हणजे केलं नाही. वहीचा फोटो पाठव, काय केलंस बघू तरी. आयुष घोष, तुला पीसीबी करायचंय, लक्षात ठेव. फिजिक्स येणार नाही हे नाही झालं तर. मला हे दाखव, वहीत काय केलंय दाखव मला. फोटो पाठव पहिला. लेट u इज इक्वल टू ax प्लस बी. कॉमन सेन्स होता खरं तर. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. 2 मिनिटं, 2 मिनिटं आदित्य वाटवे. डू यू बाय डी एक्स इज इक्वल टू ए आणि therefore y is equal to u raised to n differentiating with respect to n, sorry, u
So dy by du is equal to nu raised to n minus 1. I will write here dy by dx is equal to dy by du. प्रत्येक वेळेस मी फॉर्म्युला लिहितोय, तुम्ही ही लिहा. आणि ज्यांना आता सांगितलं आणि ज्यांनी उत्तर दिले नाही परत त्यांनी क्वेरी विचारायचे नाही आणि मी त्यांना सांगणार नाही, कारण आता तुमचं व्हॅलिडिटी संपली. तुम्हाला आज उत्तर येणं अपेक्षित होतं आणि आजचाच दिवस आहे बरं का तुम्हाला समजून घ्यायचा. याच्या पुढे नाही, सॉरीच. मी रोज उठून समजावत नाही बसणार आहे तुम्हाला. इंटू ए, सो ए इंटू एन इंटू यू इज ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू n minus 1. दिस इज युअर फायनल आन्सर. समजलंय? आयुष भोज परत परत विचारतोय, तुम्ही आता हे अंडर एस्टिमेट करू नका चॅप्टर, नाहीतर संपाल तुम्ही फिजिक्स मध्ये आणि मॅथ्स मध्ये. लक्षात ठेवा. बर, एक मिनिट. भार्गव, थर्ड क्वेश्चनचा आन्सर सांग. पार्थ लिमे, थर्ड क्वेश्चन आन्सर काय? थर्ड क्वेश्चन भार्गव. म्हणजे केलेलंच नाहीये. पार्थ लिमे. इशिता कदम उत्तर. कनक, इशिता कदम उत्तर सांग. मधुरा कुलकर्णी उत्तर. मृण्मयी गोखले, मानसी काकडे, पटापट उत्तर सांगा. चला 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 पटपट. अरे अच्छा, भार्गव तुझं उत्तर कुठे चुकलंय बघ. इशिता कदम टोटल रॉंग, टोटल रॉंग. ए ची डेरिव्हेटिव्ह होईल का? ए ची डेरिव्हेटिव्ह होईल का इशिता कदम? ए ची डेरिव्हेटिव्ह, अगं सॉरी जाऊ दे. ए ची डेरिव्हेटिव्ह होईल का? यू टेल मी. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतोय म्हणून मी विचारतोय. ए ची डेरिव्हेटिव्ह होईल का? नो. मग तू कसं काय 4a रेस टू? करेक्ट. त्याचं उत्तर असं हवं होतं, त्याचं उत्तर असं हवं होतं, dy बाय dx इज इक्वल टू पहिला बेसिक 4x क्यूब अपॉन 2 रूट x रेस टू 4 प्लस a रेस टू 4. हा इकडे 2 झाला, बरोबर आहे का? 2x क्यूब अपॉन रूट ऑफ x रेस टू 4 प्लस a रेस टू 4. दिस इज युअर फायनल आन्सर. पण एचं येणारच नाही डेरिव्हेटिव्ह. तुम्ही काढलंच कसं ओजस? ए ची डेरिव्हेटिव्ह येते का? किती वेळा सांगायचं? ए इज कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 असते. बघा आलंय का तुमचं? पटपट लिहा. मृण्मय गोखले उत्तर काही आलं नाही. मधुरा कुलकर्णी उत्तर नाही सांगता आलं. याचा अर्थ अभ्यास कमी पडतोय, हे ध्यानात ठेवा. अजून वेळ आहे. आता आणखीन गणित देतोय, तुम्ही करायचंय. 3 - 2x रेस टू 2/3. त्याच्यानंतर ax² प्लस bx आणि प्लस c रेस टू n. बघा n दिसतोय आता. चला. ओम मोहळ, रमा परांजपे, ऋषित गोखले यांनी उत्तर द्यायची. साक्षी खडके, साक्षी माने उत्तर द्या. समृद्धी, जागे व्हा सगळे.
तुम्हाला 5 मिनिटं देतोय, पूर्ण विचार करा, फॉर्म्युले बघा आणि त्याच्यावरनं करा. हा, उद्याला दुसरा फॉर्म्युला शिकवणार आहे. त्यामुळे उद्याला आता कळलंय तुम्हाला, फॉर्म्युले करावेच लागणार आहेत, नाही तर काही येणार नाही. बघा, पहिल्याचं मी दाखवतो. y इज इक्वल टू -2x प्लस 3 रेस्ट टू 2/3. लेट y इज इक्वल टू u is equal to -2x plus 3. Differentiating with respect to x. So du by dx is equal to -2. Y is equal to u raised to 2/3. आता differentiating with respect to u.
So dy by du is equal to 2 by 3 u raised to 2 by 3 minus 1. सो 2 by 3. बघा, मी ज्यांना ज्यांना उत्तर सांगायला सांगितलं होतं एकालाही उत्तर सांगता आलं नाही. मी परत परत तुम्हाला आठवण करतोय, तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात करा. चूक होत असेल तर मी सुधारून देईन. नंतर तुम्ही मॅथ्स मध्ये फेल व्हाल, लक्षात ठेवा. आणि मी खरंच चांगल्या ह्यांनी सांगतोय, तुम्ही आत्ताच काय असेल ते तुमच्या चुका सुधारून घ्या. ही अतिशयोक्ती नाही. जसं मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं, लिमिट आलं तर पुढचे येतील. सेम केस मी तुम्हाला सांगतोय. त्यातून आता तुमची मर्जी व्हावं. मी काय शेवटी मी एकदा सांगेन, दोनदा सांगेन, नंतर तुझं तू बघ. आणि इंटू करायचं नाही का ह्याला, इंटू 2 by 3 1 upon 3 minus 2x bracket raised to 1 by 3. So this is minus 4 upon 3 आणि cube root of 3 minus 2x असं त्याचं फायनल आन्सर आहे. सायली अडसूळ, श्रावणी भोसले, श्रावणी जोगदेव, श्रावणी प्रभुणे, पोरांनो लक्ष द्या. आणि येत नसेल तर आत्ताच क्लिअर करा. हे 1-2च दिवस आहेत की ज्याच्यात तुम्ही क्लिअर करू शकता, नंतर नाही. एकही गणित तुम्हाला जमणार नाहीये जर तुम्हाला हेच कळलं नाही तर. म्हणून बाई गोखले. आणि मग पळपुटेपणाने बाजूला व्हायचं नाही की सर ते जाऊ दे, नकोच. येस, करेक्ट आहे वरद गोसावी. येस आदित्य, बरोबर आहे, बरोबर आहे, चाललंय. आर्यन सकपाळ करेक्ट आहे. अरे आर्यन सकपाळ ग्रेट. फक्त लिखाणाची पद्धत बघा मी कसं लिहितो. तुम्ही हे मागे टाकता, मी फक्त त्याला पुढे घेतो आणि त्याला का पुढे घ्यायचं ते हळूहळू तुम्हाला पुढे कळेल. मग तुमच्याकडनंही ते ऑटोमॅटिकली लिहिलं जाईल. ओके, इम्पॉर्टंट नोटीस मी उद्या देईन किंवा रविवारी कंबाईन देईन. डोंट वरी. क्लासच्या टायमिंग बद्दल नाही, फक्त मॅथ्स बद्दलच आहे. बाकी काही मी सांगत बसणार नाहीये. त्यामुळे काल होती सांगायची पण वेळ नव्हता नंतर. आजही तसंच झालं. आजचं इंटरेस्टिंग सेशन झालं. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट बऱ्यापैकी होती. त्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित कळलं असावं आजचं सेशन. आय होप सो. शेवट मी होपच करू शकतो. अरे अजून येईल मजा. उद्या तर बघ, उद्या आणखीन फॉर्म्युले. फक्त एक आहे, माझी एकच अट आहे, सगळ्यांनी फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. फॉर्म्युले पाठ नाही केले तर तुम्हाला काही येणार नाही. ओके, सो प्लीज टेक केअर ऑफ युअर फॉर्म्युलेज ऑल्सो. येस, थँक्यू अँड गुड डे. एन्जॉय.